तुम्हालाही करायचा आहे का गुढीपाडव्यासाठी असा छान मेकअप? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मग आपण सुरू करूया. हॅलो एव्हरीवन, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिले मी प्रायमर यूज केले. प्रायमर आणि मी इथं एक स्ट्रोब क्रीम यूज केली डॉट अँड कीची. मेकअपचा बेस हा नॅचरली ग्लोईंग दिसावा यासाठी मी ही स्ट्रोब क्रीम यूज केली आहे. तुम्ही नाही केली तरी पण चालते. छान प्रकारे मसाज करून सगळीकडे स्प्रेड करायचं आपल्या फेसला आणि छान प्रकारे लावून घ्यायची स्ट्रोब क्रीम आणि प्रायमर आणि आपल्या बेसला छान प्रकारे आपण तयार करून घ्यायचं. आता आपला बेस तयार झाला आहे, आपण मेकअप करू शकतो. तर यानंतरची सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज ही आहे की आपण आपले जे काही डार्क स्पॉट असेल ते आपण पूर्ण हाईड करायचे आहे इरेझरने. तर तुमच्याकडे दुसरे काही करेक्टर असेल तर ते तुम्ही करेक्टर यूज करू शकता, पण मला हे खूप हँडी वाटतं म्हणून मग मी हे यूज करते. डोळ्यांच्या खाली म्हणा किंवा माउथच्या अराउंड जे काही आपला ब्लॅकनेस आलेला असतो तो पूर्ण घालवतं हे आणि छान प्रकारे अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्या आणि एका ओल्या ब्युटी ब्लेंडरनं हे छानपैकी स्प्रेड करायचं. तर मी यासाठी हे दोन दाखवले की एक ड्राय होतं आणि एक ओलं होतं. तर तुम्ही बघू शकता किती छान फुगलेलं असतं ओलं ब्युटी ब्लेंडर आणि सॉफ्ट झालेलं असतं, म्हणूनच आपण एक वेट ब्युटी ब्लेंडरचा यूज करायचा असतो. आता यानंतर मी माझं फाउंडेशन यूज करणार आहे, जे की माझं मेबेलिनचं फाउंडेशन आहे. छान प्रकारे सगळीकडे डॉट डॉट करून मी लावणार आहे आणि कानाला पण सोडायचं नाही आपल्या आणि मानेला पण नाही सोडायचं फाउंडेशन लावायला, जेणेकरून आपले कान आणि मानेचा भाग जो वेगळा नाही दिसणार. आणि अशा पद्धतीने ब्युटी ब्लेंडरना पूर्णपणे आपला मेकअप सेट करून घ्यायचा. आता ब्युटी ब्लेंडर का, तर तुम्ही याच्याऐवजी तुम्ही ब्रशसुद्धा यूज करू शकता, पण खूप सटल लुक येत असतो ब्युटी ब्लेंडरना, म्हणूनच आपण याचा उपयोग करायचा. नाहीतर तुम्हाला किंवा तुम्ही फिंगरच्या सहाय्याने सुद्धा तुमचा मेकअप सेट करू शकता. असं काही नाही की ब्युटी ब्लेंडरच पाहिजे म्हणून. या आधीचा एक मेकअप लुक मी तुम्हाला पूर्णपणे फिंगरच्या सहाय्याने सेट करून दाखवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी आता हे सगळं फाउंडेशन पूर्ण डॅब डॅब मोशनमध्ये लावून घेणार आहे आणि यानंतर मी कन्सिलरचं अप्लाय करणार आहे, जे की माझ्या आय सर्कल आहे त्याला झाकण्यासाठी. तर हे माझं इनसाइट कॉस्मेटिकचं कन्सिलर आहे. तुम्ही एले गर्ल वेगळं कोणतंही घेऊ शकता. मला हे छान वाटतं, खूप पिगमेंटेड प्रोडक्ट आहे म्हणून मी हे यूज करते. याला पण मी छान प्रकारे ब्युटी ब्लेंडरनं डॅब डॅब करून तिथल्या तिथंच मी लावून घेणार आहे. मी वेगळीकडे कुठेच पसरवणार नाही आहे. कोणतंही प्रोडक्ट जिथं आपण लावलेलं असतं तिथंच आपण डॅब डॅब करून लावून घ्यायचं असतं. तर आता अशा पद्धतीने मी पूर्णपणे डॅब डॅब करून लावून घेतलं आहे. त्यानंतर मी पूर्ण मेकअप एका कॉम्पॅक्टच्या साहाय्याने पूर्ण सेट करून घेणार आहे. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरच्या ऐवजी कोणत्याही लूज पावडरचा यूज नक्कीच करू शकता. आता अशा पद्धतीने जिथे जिथे आपल्याला घाम येतो, डोळ्यांच्या खाली म्हणा किंवा माउथच्या अराउंड म्हणा किंवा नाकावरती आणि फॉरहेडला जिथं जिथं आपल्याला घाम येतो तिथं छान प्रकारे कॉम्पॅक्ट पावडरनं आपण हा मेकअप सेट करून घ्यायचा. आता यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कॉन्टोरिंग करणे. आता माझ्याकडे हे शुगरचं पॅलेट आहे, त्यामध्ये कॉन्टोर, ब्लशर आणि हायलायटर येतं, तेच मी इथे यूज करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता कानाच्या वरच्या भागापासून आपण आपल्या माउथच्या याच्यापर्यंत आपण असं पद्धतीने कॉन्टोरिंग करायचं असतं, म्हणजे आपलं कॉन्टोरिंग करताना कोणत्याही प्रकारची चुकी होत नाही किंवा खाली किंवा वरती असं होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कॉन्टोरिंग करायचं नेहमीच. आता इथे झाल्यानंतर जॉ लाईनला सुद्धा आपण थोडंसं कॉन्टोरिंग करूया, जेणेकरून छानपैकी स्लिम आपलं फेस दिसेल. आणि त्यानंतर फॉरहेडला सुद्धा तुम्ही करू शकतात जर तुम्हाला करायचं असेल तर. आणि हे प्रोडक्टसुद्धा मी ब्युटी ब्लेंडरनाच थोडंसं तिथल्या तिथंच डॅब डॅब करून पूर्णपणे लावून घेणार आहे. आता ब्रश मी यासाठी यूज नाही करत की मला खूप जास्त म्हणजे प्रोडक्ट लागतं माझ्याकडून ब्रशना, म्हणून मी छानपैकी कमी लावायचं असतं म्हणून मी ब्युटी ब्लेंडरना यूज करतो. अशा पद्धतीने आपली कॉन्टोरिंग करून झाल्यानंतर आपण यानंतर ब्लशचा वापर करायचा. तर यामध्ये ब्लशसुद्धा येतं, तर तेच मी लावणार आहे एका ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने, जेणेकरून ब्लश खूप जास्त नाही वाटणार. तर छानपैकी अशा पद्धतीने डॅब डॅब करून थोडंसं ब्लश लावून घेणार आहे. नोजला पण लावणार आहे, जेणेकरून एक छान पिंकिश ग्लो येईल. आणि यानंतर मी अगदी थोडंसं बोटाच्या साहाय्याने हायलायटर लावणार आहे, खूप जास्त नाही लावणार आहे, कारण की दिवसाचा मेकअप हा थोडासा लाईटच असायला पाहिजे असं मला वाटतं. यानंतर मी माझा आयब्रो सेट करणार आहे. आता हे जे माझं पॅलेट आहे वेट अँड वाईल्डचं, ते माझ्या मुलीने असं केलं आहे, प्लीज त्याला इग्नोर करा. त्यातलं जे प्रोडक्ट आहे ते अजून चांगलं आहे म्हणून मी तेच यूज करते. तर यातलंच एक आय शॅडो आहे तो ब्राऊन कलरचा, त्याने मी माझ्या आयब्रो फिल करणार आहे. आता मी ब्लॅक कलरचं आयब्रो फिल नाही करत कधीच, कारण की मला
मला असं वाटतं की आयब्रो फिल करताना ब्राऊन असायला पाहिजे, जेणेकरून ते थोडं नॅचरल वाटतं. ब्लॅक खूप जास्त वाटतात. तर अशा पद्धतीने एक स्पूली ब्रशच्या सहाय्याने आपण आयब्रोला पूर्णपणे कोंब करून घ्यायचं आणि जेणेकरून आपलं प्रोडक्ट सगळीकडे व्यवस्थित लागतं. आता यातलाच एक शेड घेऊन मी माझा आय शॅडोसुद्धा करणार आहे. मला थोडंसं स्मोकी टाईपमध्ये लुक करायचा होता, म्हणून मी अशा पद्धतीने याच पॅलेटचा यूज केला. तुम्ही या लुकमध्ये तुमच्या पद्धतीने वेगळे चेंजेस करू शकतात नक्कीच, आय शॅडो वेगळे कलरचे यूज करून. तर मला असं स्मोकी हवा होता, म्हणून मी अशा पद्धतीने एक ब्राऊन शेड घेऊन त्याला बोटाच्या सहाय्याने मी सगळे आय शॅडो लावून घेणार आहे. कारण की मला असं वाटतं बोटाने खूप छान प्रकारे आय शॅडो लागतात. ब्रशने थोडंसं मला लावायला डिस्कम्फर्ट होतो, म्हणून मी ब्रशचा उपयोग नाही करत. अगदी आपल्याला मिनिमल लुक करायचा असेल घरातल्या घरात वगैरे, तर मग आपण अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने नक्कीच करू शकतो. आता मी एक ब्लॅक आय शॅडो घेऊन छान प्रकारे एक स्मोकी लुक तयार करणार आहे. तुम्ही बघू शकता की माझी मुलगी किती मध्ये करते ते. प्रत्येक प्रोडक्ट घेऊन आणि यूज करून बघायचं असतं तिला. आता अशा पद्धतीने वरच्या साईडला आय शॅडो पूर्ण झाल्यानंतर आपण खालच्या साईडला वॉटर लाईनला सुद्धा आय शॅडो लावायचे असतात. एक ब्राऊन कलरचा शेड घेऊन मी छान प्रकारे माझ्या वॉटर लाईनला सुद्धा आय शॅडो लावणार आहे, जेणेकरून एक छान प्रकारचा आपला स्मोकी लुक तयार होईल. त्यानंतर मी काजळ लावणार आहे, जे की माझं मेबेलिनचं आहे. खूप कमी प्रमाणात लावणार आहे मी, जास्त नाही लावणार आहे. आणि यानंतर मी माझे आयलॅश जे की आहे कर्ल करून घेणार आहे. छान प्रकारे कर्ल करायचे आयलॅशेस आणि मग नंतर यानंतर मस्कारा अप्लाय करायचा. मस्कारा जेणेकरून छान प्रकारे दिसतो पण आपल्या डोळ्यांना. खालच्या साईडला पण आपण मस्कारा अप्लाय करायचं असतं. त्यानंतर मी माझी लिपस्टिक लावून घेणार आहे आणि कंप्लीट आहे आपला मेकअप लुक. मेकअप फिक्सरचा यूज करणार आहोत. मेकअप फिक्स करण्यासाठी छान प्रकारे लांब पकडून स्प्रे करायचं आणि अशा पद्धतीचा कोणताही फॅन तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुकवून घ्यायचं. आता सुकल्यानंतर मी तुम्हाला खूप छान प्रकारे 2 मिनिटात होणारी हेअरस्टाईल सांगणार आहेत. कारण की खूप वेळ नसतो आपल्याकडं, घाई करायची असते, तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकता. सिंपली अशा पद्धतीने केस मागं घ्यायचे. मागं घेतल्यानंतर त्याला पिना लावायच्या आणि आपलं थोडंसं केस सेट करून घ्यायचे. त्यानंतर सिंपली तुम्ही अशा पद्धतीने पोनी बांधून घ्यायची केसांची. थोडंसं टाईटली बांधायचं आणि खूप खाली किंवा खूप वरती पण नाही बांधायची पोनी. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी माझी पोनी बांधून घेतली. आणि अशा पद्धतीचे नकली केस येतात, ते आपण नकली केस घ्यायचे. आता हे केस घेताना आपल्या केसांचा कलर आणि तो कलर मॅच करूनच घ्यायचा आणि आपले केस जे पोनी बांधलेली ती अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्यायची आहे. पिनाने सिक्युअर करून घ्यायचं आहे छान प्रकारे आपल्या केसांना. जे काही आपले केस राहिलेले असतील त्याला आपण पिनांना सिक्युअर करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने ते एक्सटेन्शन जे काही केस आपले नकली आहेत ते लावलेत ते सिंपली लावून टाकायचे. तुम्ही बघू शकता की असं वाटतंय किती प्रोफेशनल पद्धतीने हेअरस्टाईल केली आहे ते. मी नक्कीच करू शकता आणि तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही केसांना गजरा म्हणा किंवा मग अशा पद्धतीचे फुलं लावून घेऊ शकतात. छान प्रकारे 2 मिनिटात हेअरस्टाईल आपली तयार होते. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे माझा मेकअप आणि हेअरस्टाईल झाली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.